उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि गरमीमध्ये मस्त चटपटीत आणि मसालेदार काहीतरी खायचं आहे. भाजी चपाती नको वाटतीये, तर हा पदार्थ तुमच्यासाठी. एकदा नक्कीच ट्राय करा. एकदम झटकीपट आणि एकदम 5 मिनिटात होणारा. घरामध्ये ज्या पण गोष्टी आपल्या अवेलेबल असतील त्या सगळ्यांमध्ये बनणारा. उन्हाळ्यामध्ये खायला जरा तोंडाला चव नसते. जरा छानपैकी पापड, लोणची किंवा असं झमझमीत, चमचमीत असं मस्त काहीतरी खायचं मन करतं. हो की नाही? त्यासाठीच आपण छानपैकी एक मस्त पदार्थ बनवणार आहोत, जो आम्हा लहान मुलांना सगळ्यांना आवडणार आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, त्यासाठी मस्तपैकी मी घेतला आहे कोबी. कोबी उभा उभा मस्त कट करून घेतला आहे. हे बघा, छान अशा बारीक त्याच्या मस्त स्लायसेस करून घेतल्या आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये छान तो कट केलेला कोबी काढून घ्यायचा आहे. कच्चाच बरं का, आधीच आपण तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कच्चाच काढायचा आहे. नंतर स्वच्छ धुवून वगैरे घेतला आहे. त्यानंतर आपण काकडी घेणार आहोत, गाजर घेणार आहोत. हे बघा, काकडी घेतली आहे, गाजर घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची पण मस्तपैकी घेतली आहे. कांद्याने पाणी सुटतं, त्यामुळे आपण कांदा यामध्ये काही ॲड केलेला नाही आहे. आणि छानपैकी काकडी पण घेऊन अशी मस्त बारीक एक एक सर अशी छानपैकी कट करायची आहे. आता मी पण कोबी पण मी छान उभाच कट केला होता, म्हणून याच्या पण मी तशा सेम स्लायसेस केल्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक केलं तर सगळे पण गोष्टी तुम्ही बारीक कट करू शकतात, किंवा उभं कट केलं तर सगळ्या पण एकत्रित बारीक उभ्या कट करू शकतात. जे दिसायला पण ते छान दिसतात, त्याचं टेक्स्चर. हे बघा, छानपैकी अशा उभ्या उभ्या स्लायसेस मस्त काकडीच्या पण करून घेतल्या आहेत. आणि उन्हाळ्यामध्ये अतिशय हेल्दी आहे. उन्हाळ्यात भाजी चपाती जेवण आपल्याला जात नाही जास्त, उन्हामुळे पाणी पाणी जीव होतो असं म्हणतो आपण, की खूप पाणी प्यावंसं वाटतं. तर त्यासाठी उत्तम पर्याय आहे. आणि चमचमीत पण जरा तोंडाला पण चव येणार. तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघितली की नक्कीच तुम्हाला कळेल की एकदम मस्त चमचमीत पदार्थ बनतो आहे. आणि लहान मुलं आणि मोठे सगळेजण आवडीने छानपैकी खाऊ शकतात. आणि अतिशय हेल्दी आहे. जंक फूड त्यामध्ये काही आपण ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही नक्कीच एकदा बघाल. त्यानंतर टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो पण सेम छानपैकी कट करून घ्यायचा आहे बारीक. आणि ही सगळ्या पदार्थ गोष्टी एकाच बाउलमध्ये एकत्रित छानपैकी मी काढून घेतल्या आहेत. हे बघा, यामध्ये तुम्ही घरामध्ये अजून पण काही गोष्टी असतील, जसं की बीट वगैरे असेल, ते पण तुम्ही छानपैकी वरनं त्याचं साल काढून ते स्वच्छ धुवून त्याच्या उभ्या स्लायसेस करून किंवा त्यामध्ये किसून देखील ॲड करू शकतात. एकदम छान. आणि या पदार्थाला काय नाव द्यायचं ते तुम्ही मला नक्कीच सांगायचं आहे. आता आपल्याकडे घरामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी वगैरे ह्या गोष्टी तर अवेलेबल असतात, कोबी पण असतोच. मग छानपैकी आपण काहीतरी एक मस्तपैकी, आणि पोटभर पण खाऊ शकतो बरं का. जे लोक डाएटवर आहेत ते तर नक्की ट्राय करू शकतात. त्यांचं डाएट पण छान फॉलो होतं, हेल्दी सगळं त्यांना गोष्टी मिळतात. आणि चमचमीत पण मस्तपैकी क्रेविंग पण आपली भागते, हो की नाही. ढोबळी कट करताना त्याच्यामधले जे पण आपले बिया आहेत ते सगळं छान काढून घ्यायचं आहे. म्हणजे तोंडाखाली आपल्या खाताना ते दाताखाली आलं तर ते तिखट मुलांना लागता कामं नाही, हो की नाही. त्यासाठी ढोबळी पण तशीच सेम शेपमध्ये छान उभ्या उभ्या कट करून घेतली आहे. आणि अतिशय झटकीपट होणारा पदार्थ अशा सगळ्या छानपैकी पटकन कट करून घ्यायच्या आहे. एका बाउलमध्ये काढल्यानंतर आपण या पदार्थाला काय नाव देणार तुम्ही मला नक्की सजेस्ट करा, आपण ते नाव देऊयात. आणि हा पदार्थ इतका महागडा मिळतो. आपण जर हॉटेलमध्ये खायला गेलो ना, आपण पनीर चिल्ली वगैरे असे स्टार्टरला जे पण काही मागवल्यात ना गोष्टी, ठीक आहे, खाण्यासाठी जे पदार्थ, त्याच्यासोबत आपल्याला ते सर्व करतात. आता तुम्हाला मी हिंट दिली आहे बघा, त्यासोबत आपल्याला ते खायला देतात. अतिशय मस्त टेस्टी लागतं. पण तो खूप महागडा पदार्थ आहे. आणि घरी आपण कमी वेळेमध्ये घरच्याच साहित्यामध्ये एकदम छान झटकीपट तोच पदार्थ आपण बनवणार आहोत. हे बघा, गाजराच्या पण किती मस्तपैकी छान स्लायसेस उभ्या करून घेतल्या आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आधीच आपण बाउलमध्ये कोबी टाकला होता, त्यानंतर त्यामध्ये आपण काकडी ॲड केली आहे, टोमॅटो ॲड केला आहे, शिमला मिरची ॲड केली आहे. आणि आता हा वरतून मस्तपैकी कॅरेट, म्हणजे सगळे पदार्थ हेल्दी छानपैकी आपण ॲड केले. हे बघा, थोडासा मी कांदा थोडाच घातला आहे, कारण त्याने पाणी पण सुटतं जास्त, त्यामुळे कांदा थोडाच घातला आहे. याच्यामध्ये घातले मस्तपैकी छान झणझणीत आणि मस्त चमचमीत लाल तिखट घातलं आहे. हे बघा, चाट मसाला मी ॲड केला यामध्ये. वाव, एकच नंबर टेस्ट येते मस्तपैकी, असंच खावंसं वाटतं आहे. आणि चवेपुरतं यामध्ये मीठ घातलं आहे. आणि यामध्ये दही घालायचं आहे, पण दही ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड करू शकतात, नसेल तरी चालेल. पण मी थोडंसं फक्त 1 चमचा दही त्यामध्ये ॲड केलं आहे. वाव, एकच नंबर, असलं मस्त टेस्ट कधी खाईल असं होतं आहे बरं का. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि सगळ्यांना घरातमध्ये मुलांना तर खूप आवडेल.
घरामध्ये सगळेजण खूप छान आवडीने खातील आणि एकत्रितपणे मस्तपैकी खालून वरती वरतून इकडून तिकडून मस्त एकत्रित छान ते मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे मस्तपैकी मसाला वगैरे सगळा लागतो. हे बघा, वाव! आता कोणता पदार्थ हा रेडी झाला आहे जो की आपण हॉटेलला स्टार्टरसोबत खातो ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि एकदम छान टेस्ट झाली. हे बघा, करा बघू. आणि नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. करा बघू आणि हो, नक्की करून बघा एकदी.